बाजारातील रंगीन मिठाई विसरा, आज बनवूया घरच्या घरी पौष्टिक बीटरूट बर्फी. फक्त काही मोजक्या साहित्यापासून तयार होणारी स्वीट डिश. दिसायला सुंदर आणि चवीला भन्नाट, तोंडात जाताच विरघळणारी एकदम मऊसूत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. बीट किसून घेतलं. खूप जाड किसायचं नाही आहे. एका पॅन मध्ये बटर घेतलं आणि त्या बटर मध्ये किसलेलं बीट परतून घ्यायचं आहे. परतून घेतलं. छान परतून घ्यायचं आहे. आणि आता त्यात साखर घातली. जेवढं बीट होतं तेवढी साखर घातली. साखर छान मिक्स करून घेतली. आता साखर घातल्यानंतर पाणी सुटतं. त्या पाण्यात बीट शिजू द्यायचं आहे. बीटचा किस हे बघा, छान पाणी सुटलेलं आहे. कलर पण छान दिसतोय. खूप आकर्षक कलर दिसतो बर्फीचा. आता त्यात डेसिकेटेड कोकोनट घातलं. जेवढं बीटरूट होतं तेवढंच डेसिकेटेड कोकोनट घातलं. छान मिक्स केलं आणि झाकून जरा वेळ शिजू दिलं. 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटानंतर आता यात मिल्क पावडर घातलं. मिल्क पावडर घालायचं आहे. मिल्क पावडर नसलं तर तुम्ही खवा पण घालू शकता किंवा पनीरचा पण वापर करू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर. मिल्क पावडरने थोडी रिच होते ही बर्फी. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचा आहे. असा गोळा होतो याचा. पॅन सुटत पर्यंत परतून घ्यायचा आहे मिल्क पावडर घातल्यानंतर. बीटमुळे आपलं हिमोग्लोबिन पण वाढतं. हिमोग्लोबिनची कमी असली, रक्ताची कमी असली तर याच्यानी भरून निघते. आणि फायबर पण भरपूर प्रमाणात बीटमध्ये असतं. आणि मुलांच्या डब्यात देण्यासाठी खूप छान आहे ही बर्फी. वेलची पावडर घातली. वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेतलं. तुम्ही हवं तर ड्राय फ्रुट्स पण घालू शकता, पण मी काही घातलेले नाही आहे. हे बघा, आपला गोळा तयार होत आहे. आता गोळा झाल्यानंतर एका प्लेटला किंवा एका ट्रेला ग्रीस करून घ्यायचं आहे तुपानी किंवा बटरनी. आणि त्याच्यावर हे थापून घ्यायचं आहे गरम असताना. छान वाटीच्या वगैरे मदतीने थापून घ्यायचं आहे. हे बघा, असं मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्या प्रकारे थापून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं एकसारखं थापून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यावर मी काजू घातले आणि चारोळी घातली. छान हाताने दाबून घेतलं. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. खूप मऊसूत आणि तोंडात जाताच विरघळणारी बर्फी होते. खूप टेस्टी लागते ही बर्फी. सणाला वगैरे कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही करू शकता ही बर्फी. आता गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. असं वड्या करून ठेवून द्यायचं आहे गरम असताना. थंड झाल्यावर मग ते त्रास होत नाही. हे बघा, आणि 15-20 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 15-20 मिनिटानंतर हे बघा, आपल्या वड्या छान निघत आहे. हे बघा, दिसायला पण किती सुंदर दिसत आहे. तुम्ही चांदीचा वर्क लावून पण डेकोरेट करू शकता. मस्त. खूप पौष्टिक होतात ह्या बर्फी. ही बर्फी खूप पौष्टिक आहे. जे बीट खात नसतील त्यांना पण या प्रकारे तुम्ही बर्फी करून देऊ शकता. खूप छान लागते ही बर्फी. आपली बर्फी तयार आहे बीटरूटची. रेडी टू सर्व. खायसाठी तयार.
हे बघा, खूप सुंदर दिसते. कलर नॅचरल कलर आहे. कुठल्याही प्रकारचा रंग न वापरता केलेली बर्फी. हे बघा, आता मी तोडून पण दाखवते. हे बघा किती मऊ झालेली आहे ही बर्फी आणि काय मस्त टेक्स्चर आलाय बघा. बिलकुल तुपाचा काही थेंब नसताना पण खूप छान झालेली आहे ही बर्फी. करून बघा तुम्ही ही बर्फी. हेल्थ वाईज पण चांगली आहे. खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप टेस्टी. तुम्ही पण करून बघा बीटरूट बर्फी आणि एन्जॉय करा. मस्त, खूप सुंदर कलर दिसतो. बढिया. तुम्ही ट्राय करून बघा आणि खाऊन पण बघा. हे बघा. बाय.